हॅलो एव्हरीवन, वर्षा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज वर्षाच किचनमध्ये मी बनवते बेसन लाडू। बेसन लाडू म्हणलं की तोंडाला पाणी खूप सुटतं, खूप जणांना आवडतं, पण काही वेळेस बेसन लाडू बनवताना ना पीठ नीट न भाजल्यामुळे आपण लाडू खाताना ते कच्चे लागतात। तूप जास्त असल्यामुळे ते तुपकट होतात, तूप कमी घातल्यामुळे वळतही नाहीत आणि टणक होतात। तर चला, अशाच छोट्या छोट्या टिप्स मी घेऊन तुमच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे घेतली अर्धा किलो चना डाळ, जी गिरणीतून दळून आणलेली। बरं, गिरणीतून दळून आणताना जेव्हा आपण लाडू करायचं म्हटलं की गिरणीवाले ते जाडसर दळून देतात। मी इथे घेतली अर्धा किलो चना डाळ, म्हणजे आपले लाडू होतील 1 किलो। बरं, अर्धा किलो चना डाळीला मी इथे घेतलेले 300 ग्रॅम तूप। तर चला आता रेसिपीला आपण सुरुवात करूयात। मी इथे कढई गरम करायला ठेवले, 250 ग्रॅम तूप घेतलेले, म्हणजे 1 वाटी तूप घेतलेली मी। तर तूप आपलं चांगलं मेल्टेड झालं की मग आपण घालूया तिथं 4 वाटी बेसन। बेसन म्हणजे की अर्धा किलो माझं बेसन आहे, म्हणजे की 4 वाटी। माझी 2 वाटी झालेली, 3 वाटी झालेली आणि 4 वाटी, अशा मी 4 वाट्या, म्हणजे की अर्धा किलो माझं बेसन आहे। 250 ग्रॅम तूप घेतलेले आणि त्याला अर्धा किलो मी इथं बेसन घेतलेले, म्हणजे की 4 वाट्या। बरं, सुरुवात या आपण फिरवताना खूप आपल्याला हलवताना खूप जडसर जातं। हलवत आपलं पीठ म्हणजे एकदम सुटसुटीत होतं। आता परत मी तर घेतलेले आतपाव वाटी तूप, म्हणजे की 4 चमचे मी तर तूप घेतलेले आहे। आणि आता आपण परत ह्याला एकजीव करूयात। कलर बघा बदललेला आहे, कलर तुम्हाला मी बदलत दाखवते। सुरुवातीला जसा कलर होता तसा आता नाही आहे, आता परत कलर बदललेला आहे। कलर बदलत जातो आणि पीठही हलकं होत जातं। बघा, पीठ हलकं आहे। आता परत मी तर 1 चमचा तूप घातलेले आहे। परत आपण ह्याला एकजीव करूया आणि परत फिरवूयात। मी इथं साधारण 15 ते 20 मिनटं झाली फिरवते। कलर बघा बदललेला आहे, एकदम बदलत जातो आहे कलर दिसतोय तुम्हाला, एकदम ब्राऊनशी झालं। पीठही एकदम हलकं झालेलं आहे, मी तुम्हाला चमचेने दाखवलं, एकदम हलकं आहे। परत आपण फिरवूयात। आता आपण चमचेला राहिलेलंही पीठ आपण काढून घेऊयात। कलर बदलतो आहे, चमचेला राहिलेलं पीठही आपण आता काढूयात, नाहीतर ते कच्चं राहील, त्यामुळे आपण तेही काढून परत फिरवूयात। बरं, आता परत मी तर 2 चमचे तूप घेतले, म्हणजे जेवढं काही तूप होतं 300 ग्रॅम ते सगळंच संपवलेलं आहे मी तर। 2 वाटी चमचे परत मी तूप घेतले आणि परत आपण एकजीव करूया। आता मी तर चवीनुसार घेतली जायफळ, कोण वेलची पूड घालतं, मी तर जायफळ घेतलेली आहे। मी तर अर्धा जायफळ मी किसून घेतलेली, जायफळ आपलं किसून झालेलं आहे। आणि परत आपण ह्याला एकजीव करूयात आपण। आता मी इथं 15 ते 20 मिनटं फिरवते परत। आता परत आपल्याला 15 ते 20 मिनटं फिरवायचं। आता मी इथं याच्यात घातले अर्धा कप दूध। बरं, दूध का घालायचं? दूध घातल्याने लाडू जे रवाळ होतात, ते ऑप्शन आहे, तुमची इच्छा। मी तर दूध घातलेले, परत दूध घातलं की परत आपलं जे पीठ आहे ते ओलसर होतं आणि परत हलवायला त्रास होतो। तर आता आपण परत हलवत राहू। मी तुम्हाला दाखवते, परत हलवून एकदम परत ते सुटसुटीत होतं पीठ। मी तुम्हाला दाखवते इथं बघा, कलरही बदललेला आहे आणि पीठही परत सुटसुटीत झालेलं आहे, आपलं एकदम भाजलेलं आहे। आता फक्त 5 मिनटं भाजायचं आहे आणि आपण थोड्या वेळाने गॅस बंद करून घेऊयात। आता पीठ भाजलेलं आहे, मी परत चमचेने तुम्हाला दाखवते की किती भाजलेलं आहे। हे बघा, चमचेने एकदम हलकं झालेलं, म्हणजे पीठ आपलं चांगलं भाजलेलं आहे। आता मी गॅस बंद केले आणि थंड झाल्यावरती आपण आता इथं घातलं आहे 400 ग्रॅम पिठी साखर, म्हणजे की मी 2 वाट्या, मी तर तुम्हाला एकच वाटी दाखवली, माझ्याकडे वेळ कमी होता। मी तर घातलेली 2 वाटी पिठी साखर, म्हणजे 400 ग्रॅम पिठी साखर। अर्धा किलोला 400 ग्रॅम पिठी साखर, म्हणजे की 2 वाटी पिठी साखर। आता आपण याला एकजीव करूयात। एकजीव करून ह्यांना चांगलंसं मळून घेऊयात। आणि आता मी तुम्हाला इथं दाखवते लाडू कसे वळायचे। बरं, मी 3 वेगवेगळ्या प्रकारचे लाडू दाखवलेले, बघा तुम्हाला दिसतं का? वेगवेगळ्या प्रकारचे लाडू। हा पहिला लाडू आहे, लाडू वळून झाला की त्याला असं जर फिरवलं की त्याला तूप सुटतं, हिटनी जे आहे ते तूप निघतं। हा पहिला लाडू आहे, लाडू वळतोय। बरं, तुम्ही याच्यावरती घालताना तुम्ही किशमिशी घालू शकता, ड्रायफ्रूट्सही घालू शकता। मी घातलेली आहे, पण मी वरून घातलेले। हे बघा, हा दुसरा लाडू आहे। हलकासा दाबल्यानंतर मी हाताने अशी मळते, ह्यालाही तूप बघा सुटतं। असं केल्याने ना हिटनी तूप निघतं, त्यामुळं तुम्ही नक्की तसं करा, म्हणजे ते असे छान तुपकळ दिसतात। हा तिसरा लाडू बघा, आपले तूप सुटलेलं आहे, एकदम झालेलं लाडू। आता मी वरून किशमिशी घातले, ड्रायफ्रूट्स घातले। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। ओके, बाय।